मुंबईमध्ये मराठी महापौराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार रंगलेला आहे। सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मराठी माणूस हिंदू नाही असं महायुतीचं म्हणणं आहे का, असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला। आजपर्यंत जसं मराठी महापौर झाले तसाच आमचाही महापौर हा मराठी असेल असा देखील विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केलाय। ना चांगले रस्ते मिळाले ना शेतकऱ्यांचं भलं झालं, निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनाही थांबेल आणि 4 वर्षांनी पुन्हा सुरू होईल असं देखील अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मग मराठी माणूस हा हिंदू नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे का? मराठी माणूस हा हिंदू नाहीये का? तर मला आत्ताच सांगा ना। आजपर्यंत जो महापौर येत आला तोच मराठी महापौर आमचाच असेल आणि मराठी महापौरच असेल। ना चांगले रस्ते मिळाले, ना तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या, ना शेतकऱ्यांचं काही भलं झालं, आणि लाडकी बहीण तर मला बोलूच नका। हे आता महानगरपालिकेनंतर जे थांबेल ना ते 4 वर्षांनी चालू होईल। ही म्हणजे तुम्ही ऑफिशियलपणे घूस देताय, 1,500 रुपये तुम्ही ऑफिशियलपणे देताय। आणि बरं ते ऑफिशियलपणे कोणाचे आहेत? ज्या घरी जात आहेत त्याच तिकडे जो माणूस किंवा स्त्री कमवते त्याच टॅक्सेसमधून येतात ना ते।